शरद पवार यांच्या पक्षाचे 8 खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। याआधी शिंदेंच्या खासदारांसह टीएमसीतून फुटलेल्या खासदारांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती। या सगळ्या भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेत सादर होणार असल्याच्या चर्चा रंगल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार उद्या पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे 8 खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। राज्याच्या काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान शुक्रवारीच ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। यावेळी टीएमसीतून फुटलेले 20 खासदारही मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते। या सर्व भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेमध्ये सादर होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। दुसरीकडे शरद पवारांसह त्यांच्या नेत्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दिल्लीमध्ये भेटीगाठी वाढल्यात, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात। याच मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलंय। दुसरीकडे रोहित पवारांनी डिलिमिटेशनच्या विधेयकावर केलेल्या 2 वक्तव्यांचीही चांगली चर्चा आहे, तर पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलंय। आमचं लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही, तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहेत। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं। जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल। कारण इच्छापेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील, कोणी अनुपस्थित राहणार नाही। सगळं व्यवस्थित झालं डिलिमिटेशन मध्ये, तर तुमचा डिलिमिटेशनला पाठिंबा असणार तुमच्या पक्षाचा? याचे निर्णय त्या आमच्या तिथल्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई घेतील। कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही, आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत। ज्या पद्धतीनं तुमचे खासदार तुम्हाला सोडून गेले तुम्हाला कळलं नाही, तसंच येणाऱ्या काळात उरले सुरले महाविकास आघाडीतले आणि इंडिया ब्लॉकमधले ब्लॉक झालेले पक्ष देखील तुमची साथ